हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. शुभ सकाळ सर्वांना. तर चला आता सकाळी सकाळी मी पोहे बनवणार आहे आणि आज गुरुवार होता, तर त्यामुळे परीचे पप्पांनाही उपवास होता. तर त्यामुळे जास्त काय वेगळं काय स्वयंपाकाच्या भानगडीत नव्हते. आणि ज्या कालच्या ब्लॉग ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे, काल बऱ्याच साड्या मी फॉल लावलं होतं. तर आज गुरुवार असल्यामुळे हात शिलाईचंच काम भरपूर झालं आणि आज कटिंगला वगैरे काय जास्त वेळ मिळाला नाही आणि थोडीफारच कटिंग केलेली. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेल तुम्हाला. तर आत्ता मी सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि परीचे पप्पांची देवपूजा करण्यासाठी ते गेले होते. तर त्यांचाही चहा वगैरे झाला आणि त्यांनी देवपूजा करण्यासाठी बसले होते. देवपूजेला गुरुवारच्या दिवशी बराचसा वेळ जातो का, तर पूर्ण सगळे भांडी देव वगैरे जी पितळाची देव आहेत ते सगळे स्वच्छ घासून पुसून मग देवपूजा करत असतो आम्ही, त्यामुळे वेळ जातो. स्वामींच्या फोटोला बराच दिवस झालं हार वगैरे काही मिळाला नाही. तर मी तुमच्याशी कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहे. कलिंगड जे आहे त्याचा ज्यूस बनवायचा आहे. तर मी आता दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी आईस्क्रीम पावडर, अगदी ही वाटी तुम्हाला दिसते आहे तेवढीच वाटीभर मी आईस्क्रीम पावडर टाकलेली आणि तेवढ्याच वाटीने 1.5 वाटी मी साखर घातलेली आणि ते पूर्ण असं उकळून द्यायचं आणि कोमट झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आपल्याला. आणि फ्रीजमध्ये पूर्ण असं थंड झाल्यानंतर आपल्याला ज्यूस करण्यासाठी घ्यायचे. तर मी आता तुम्हाला ज्यूस कसा बनवायचा तेही दाखवणार आहे. आणि ही रेसिपी पुण्यामध्ये खडकी ह्या भागात खूप प्रसिद्ध आहे बघा. कधी तुम्ही खडकीला वगैरे गेला पुण्यामध्ये तर तिथं कलिंगडचा हा ज्यूस सेम टू सेम असाच होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. फक्त मी ह्याच्यामध्ये द्राक्षे घातलेले आहेत, तर बाकीचं दुसरं काही नसतं आणि एकदम सिम्पलच असतं, पण चवीला अगदी ह्याच ज्यूससारखा लागतो. तुम्ही नक्की तिथे गेल्यानंतर ही पिऊन बघा. आणि ही रेसिपी अगदी सोपी पद्धतीने बनवली मी. तर आता हे उकळी आल्यानंतर आपल्याला एक उकळी येऊन द्यायची चांगली पूर्ण, म्हणजे पूर्ण क्रीमसारखं होतं आणि चवीलाही छान होतं, असं कच्चं वगैरे काही राहत नाही. तर आपल्याला एक उकळी चांगली आल्यानंतर पूर्ण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि आता त्यानंतर मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि ते बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला कलिंगड एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचे आणि द्राक्षाची सुद्धा मी बारीक काप केलेले आहेत. तर परीचे पप्पांना उपवास होता त्यामुळे मी जास्त काही फराळ वगैरे काही केलं नाही. तर आज फक्त हा ज्यूस बनवला. तुम्ही पण हा ज्यूस नक्की बनवू शकता. खरंच खूप छान लागतो आणि एकदम टेस्टीही लागतो आणि बनवण्यासाठी खूप सोपा आहे. तर हा ज्यूस तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदा तरी करून पहा. खरंच खूप छान लागतो आणि चवीला तर एकदम भन्नाट आहे. आणि ह्यात फक्त बर्फाचे क्यूब्स घालायचे ते पण मी काही घातले नाही, का तर भरपूर असं थंड होता त्यामुळे मी काही घातलेलं नाही. पण तुम्ही अजून थंड पाहिजे असेल, तुम्हाला थंड पाहिजे असेल तर तुम्ही बर्फाचे क्यूब्स घालू शकता आणि अजून तुमच्या आवडीनुसार कुठलीही फळं तुम्ही घालू शकता. तर मी आत्ता फक्त माझ्याकडे जी फळं होती त्याचंच मी बनवलेलं आहे. यामध्ये तुम्ही सब्जा बीही घालू शकता, पण जास्त करून मुलांना जे सब्जा बी आवडत नाही त्यामुळे मी काही घातलेलं नाही. आणि हे फक्त मी अर्धा लिटर दुधापासून बनवलेलं आहे. तर ह्यात 4 ग्लास 5 ग्लास तर आरामशीर झालेले आहेत आणि आपल्याला पळीच्या साहाय्याने घालताही आले खूप छान. तर ग्लासमध्ये एकदम पूर्ण असे 4 ग्लास झाले होते आणि त्यानंतर अर्धा ग्लास अजूनही शिल्लक होता. तर अर्ध्या लिटरमध्ये आपल्याला भरपूर असं झालेलं आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला आईस्क्रीमचीही चव लागणार आहे, आता आईस्क्रीम पावडर त्यात असल्यामुळे एकदम चवीला खूप छान लागतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला पाहिल्यानंतर कशी वाटली, सोपी आहे का नाही तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदा तरी करून पहा. तर ते जरा आवडलं होतं माझं सगळं. आणि त्यानंतरने मग मी फॉर अस्तर आणण्यासाठी गेले ते आणि थोडीफार भाजीही घ्यायची होती. तर मी चालले होते बघा आवरून. तर परीचं चाललं होतं बाय म्हणायचं आणि त्यानंतर मी गेल्यानंतर परीने पूर्ण झाडलोट केली आणि त्यानंतर दिवाला दिवा वगैरे लावून घेतला होता तिने आणि अभ्यासाला बसली होती. का तर मला तिकडनं आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं, का तर त्यांना उपवास होता. तर लगेच कुठून आलं तरी आपल्याला लगेच स्वयंपाक करायचा असतो, का तर उपवास असेल तर त्यावेळेस तर लवकरच स्वयंपाक करावा लागतो. तर मी आता स्वयंपाकाला लागले होते आणि दुकानामध्ये पण तिथं अस्तर गेले ते तिथं जास्त काही गर्दी वगैरे नव्हती, पण मला खरंच खूप छान वाटलं. तर चला, आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं तेही मला कमेंटमध्ये सांगायची आणि रेसिपीही नक्की सांगायची आहे. तिचं कसं वाटतं. वेळच नव्हता, का तर त्यांनाही उपवास होता आणि तिकडनं येऊन स्वयंपाक करायचा होता. बाकीची कामं बरीचशी कामं होती ती परीने आवरली होती. झाडलोट दिवाबत्ती सगळं केलं होतं तिने. पण तरी पण स्वयंपाकाला तिची परीक्षा चालू असल्यामुळे ती अभ्यासालासाठी बसली होती आणि भाजीपाला एका साईडला ठेवलं होतं बघा मी आणून. आणि आपले फिटर आता ह्याचं काम करत आहे इलेक्ट्रिशियनचं, का तर ते फॅनची जरा वायर कट झाली होती, त्याची कटपट्टी लावत आहे आणि राहुलचा चालला होता अभ्यास. जेवण वगैरे झाल्यानंतर श्रद्धाजी यूट्यूबवरती राहुल बरेचसे व्हिडिओ पाहत असतो आणि इतक्या साड्या झाल्या होत्या हातशिलाई करून
आणि चाणक्य नीतीचेही राहुल बरेच व्हिडिओ पाहत असतो. तर श्रद्धा दीदीचं लेक्चर ऐकायचं चाललं होतं आणि खरंच खूप छान मुलगी आहे. यूट्यूबवरती छान अशी लहान मुलांना आणि मोठ्या मुलांनाही म्हणजे लेक्चर ऐकण्यासारखे असतात. तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांनाही सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी.